पुण्यात कल्याणी नगरमधील एका क्लबमध्ये पाकिस्तानी गायक आणल्याचा आरोप झालाय। पाकिस्तानी गायकाला आणल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। ठाकरेंची शिवसेना क्लब बाहेर जमली आणि यावेळी क्लबमध्ये आंदोलक आणि बाउन्सरमध्ये धक्काबुक्कीही झाली। गायक इम्रान खान नेदरलँडचा नागरिक आहे आणि त्याचे आई वडील पाकिस्तानी वंशाचे आहेत। पुण्यात पाकिस्तानी गायक आणल्याचा हिंदू संघटनांनी आरोप केलेला आहे। परवानगी दिली कशी त्यांना? तुम्ही परवानगी कशी दिली मॅडम? तुम्हाला माहिती असते की भारत माता की जय, वंदे वंदे भारत माता की जय, वंदे वंदे मातरम। या ठिकाणी आम्हाला अडवणूक होतीये। आम्ही नेमकं भारतामध्ये आहोत का पाकिस्तानमध्ये आहोत आम्हाला कळत नाहीये। अतिशय चुकीच्या पद्धतीने आमची अडवणूक आणि गळचेपी होतीये। या ठिकाणी पोलिसांचं म्हणणं आहे की हा जो माणूस आहे, हा जो कलाकार आहे, ह्याने फक्त पासपोर्ट नेदरलँडचं काढलंय म्हणून तो नेदरलँडचा झाला, पण तो मुळात पाकिस्तानी आहे। ज्या पाकिस्तानने आमचे पहलगामवरती पुलवामावरती हल्ले केलेत, वाटोळे केले आमच्या देशाचं, तुम्ही त्यांना पाठीशी का घालताय? पुण्याचं सरकार आहे। आज देखील भारत पाकिस्तान मॅच लढवली जाते कशासाठी? आपले लोक ते मारतात आणि आपण त्यांना डोक्यागुण नाचायचं कशासाठी? हे चुकीचं आहे, हे थांबलं पाहिजे। सिंदूर वाटायचं फक्त नाटक करतात, दाखवायचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे। या मोदी वंदे मातरम। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। ताकद कुणाची? शिवसेनेची। आम्ही आज जाणार आणि कार्यक्रम बंद करणार। काय होऊ द्या खरं तर भारत आणि पाकिस्तान यांचा मॅचच्या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गट जे आहे ते आज राज्यव्यापी आंदोलन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं। सध्या आपण पुण्यातील कल्याणी नगर भागामध्ये आहोत आणि या पबमध्ये पाकिस्तानी कलाकारला जे आहे ते बोलवण्यात आले, त्यामुळे आपण बघू शकतो की कशा पद्धतीने जे आक्रमक झालेले कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलेलं होतं, तुम्ही या ठिकाणी आलेला आहे। हे पाकिस्तानी कलाकारांना संरक्षण देतात ते पोलीस। अरे भारतात का पाकिस्तानामध्ये आम्ही कशासाठी चालू आहे हा सगळा कारभार? आणि हे पोलीस म्हणतात पासपोर्ट नेदरलँडचा पासपोर्ट काढला म्हणून तो काय नेदरलँडचा झाला? त्या आलिया भटकडं कॅनडाचं आहे, अक्षय कुमारकडे कॅनडाचं आहे, मग काय कॅनडाचे झाले का ते? यातल्या फालतूगिरी चालणार आहे। तुम्ही कुठल्या भूमिकेवरती ठाम तुम्ही? 100%। इथं कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराचा कार्यक्रम भारतात आम्ही होऊ देणार नाही, महाराष्ट्रात होऊ देणार नाही, अडवणार। असंच जर वागत असेल ना, थोड्याच दिवसात आपल्या इथं नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही आणि त्याची सुरुवात झालेली आहे। बिहार उत्तर प्रदेश मधून सुरुवात होणार आणि त्याचा ऐन मोदीचा चांगला होणार नाही। जोडी घेऊनच त्याला भिकाऱ्यासारखं देश सोडून पळून जावं लागणार आहे। आपण बघू शकतोय खरं तर जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत ते सध्या बॉयलर पबच्या बाहेर आहेत आणि चांगलेच आक्रमक झाले सध्या पाहायला मिळत आहे। आम्ही पबमध्ये घुसणार आहोत आणि हा शो जो आहे तो आम्ही रद्द करणार आहोत, अशी भूमिका जी आहे ती सध्या त्यांनी घेतलेली पाहायला मिळत आहे। खरं तर काहीच वेळापूर्वी या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनेचे सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्याकडून सुद्धा मोठा गोंधळ जो आहे तो घालण्यात आला होता। मात्र सध्या हे शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यांच्याकडून खरं तर जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सध्या या ठिकाणी देण्यात येते आहे आणि आम्ही आतमध्ये जाणार आहोत आणि हा शो जो आहे तो रद्द करणार आहोत, अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आहे। खरं तर आज शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं राज्यव्यापी जे आहे ते आंदोलन खरं तर करण्यात आलेलं होतं आणि सध्या याच्या पडसाद आपण बघू शकतो की पुण्यामध्ये कल्याणनगर भागात सुद्धा आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। हे आंदोलनकर्ते जे आहे ते यांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला पबमध्ये जाऊ द्या आणि या वास्तव तिथली परिस्थिती काय आहे ती आम्हाला पाहायची आहे, अशी भूमिका जी आहे ते सर्व आंदोलनकर्ते या ठिकाणी घेताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की खरं तर सरकारच्या विरोधात असेल जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आपण बघू शकतोय की हे सर्व आंदोलनकर्ते जे आहेत या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। आम्ही पबमध्ये जाणार आहोत आणि हा शो जो आहे तो बंद करणार आहोत, अशी भूमिका या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। यांना पोलिसांकडून आहे तो अडवण्यात येत आहे। नक्कीच लक्ष्मण, थोडंसं तुम्हाला थांबवते। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे ती आपण आधी ऐकूया। किती फौजफाटा, किती पोलीस, पाकिस्तानी कलाकाराला अडवण्यासाठी हा फौजफाटा, पाकिस्तानसाठी हे बघा।
लोकांना अडवायला गेले फडणवीस साहेब कशासाठी अडवताय? अहो, त्याला बाहेर काढा, आम्हाला बाहेर काढताय आमच्या देशातून. त्याला बाहेर काढा. अहो, त्या पाकिस्तानीला बाहेर काढा. आम्हाला का काढता बाहेर? आम्हाला नका काढू. 26 लोक मारले त्यावेळेले पोलीस कुठे होते? सगळा पोलीस बंदोबस्त काढा. हा ठरून केलेला प्लॅन होता. 26 लोकांना मारण्याचा ठरून केलेला प्लॅन होता मोदीचा. लोकांचं लक्ष विरोधी केल्यासाठी एवढं चांगलं नाटक येते. ऐका ना, ऐका ना, एक 2 मिनिटं बाबा. आम्हाला नाही, ऐका ना, आम्हाला खरंच बोलून द्या. आम्हाला ना तुम्ही नाही. आम्हाला पाडताय, हाणताय, सगळं करताय. एवढे 26 लोक मारले त्यावेळेस काय केलं नाही. आणि आपल्याच लोकांना अडवतात. पाकिस्तानासाठी का? अहो हा मोदी याला निव्वळ लोकांचे शिवत्या बनवायचे धंदे करतो मोदी. तर पोलीस सध्या या आंदोलनकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यातील क्लबमध्ये पाकिस्तानी गायकाला आणलं असं ठाकरेंच्या सेनेचं म्हणणं आहे आणि असा कोणताही कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. खाली डोक्यावर पाय. तर सध्या या आंदोलनकर्त्यांना या ठिकाणाहून पोलीस दूर नेण्याचा प्रयत्न करतायत. मात्र आम्हाला थांबवायला तुम्ही बाउन्सर आणले हा प्रकार शोभनीय नाहीये असं या आंदोलनकर्त्यांनी म्हटलेलं आहे. ठाकरेंच्या सेनेचे हे आंदोलनकर्ते आहेत आणि आता लवकरच आपला नेपाळ होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मारून टाका, बिनधास्त मारून टाका आम्हाला. अहो, मारून टाका. काय पाहिजे? अहो, आतमध्ये पाकिस्तानाला संरक्षण, पाकिस्तानी कलाकारांना सिक्युरिटी संरक्षण देणारे हे महाराष्ट्र पोलीस आपले. का पण आम्हाला जाऊन दे ना आतमध्ये, खात्री करून दे ना. त्याच्या 12 तारखेला गोव्याला कार्यक्रम होता, 13ला हैदराबादला होता, 14ला पुणे शहरामध्ये कार्यक्रम आहे. आम्हाला का जाऊन देत नाही आतमध्ये?